आनंदाचं हे पर्व सुरू झालेलं आहे. ख्रिसमसच्या अगोदर आपण आपल्या तयारी करीत असताना हे सुमधुर गीत आपण बॅकग्राऊंडला ऐकत आहात आणि त्याचा आशय हाच आहे की आनंदाचं हे पर्व सुरू झालेलं आहे. या पर्वाकडे जात असताना आज आम्ही पुन्हा एक वार सकाळचं मननचिंतन घेणार आहोत. आजच्या मननचिंतनासाठी उपासना संगीत गीत नंबर 474 आणि विजय संगीत गीत क्रमांक 18 हे आपण गाणार आहोत. अहो स्तुती गा देवाची दया वर्णा. मंडळीच्या चालीवर गीत क्रमांक 18 हे आपण गाऊ. अहो स्तुती गा. अहो स्तुती गा देवाची दया वर्णा. आम्हाला तो सांभाळितो. अहो स्तुती गा. पुत्राला नाही राखिले आम्हा ताराया धाडिले. सत्प्रेमा दाविले. अहो स्तुती गा. अहो वंदना ख्रिस्ताची प्रीती वर्णा. पाप्यांना तो धारितो. वंदा स्तंभी मारिला पाप्याचा दंड भरिला. उद्धार साधिला. वंदा येशूना. अहो स्तुती गा. पवित्र आत्मा मनाला तो सुधारितो. अहो पापिया. ईश्वर कृपा दाखवी. येशू प्रेमाने बोलावी. सदात्मा सुचवी. अहो प्रियजन हो, आपण सकाळचं मननचिंतन सुरू केलं होतं आणि आता लवकरच पुढच्या सप्ताहामध्ये गृहसन असेल व गृहसनानंतर ख्रिस्त जन्मोत्सवाचे कार्यक्रम सुरू होतील. त्या अनुषंगाने आजचा जो शुक्रवार किंवा आजचा सप्ताहामधला हा जो दिवस आहे हा या वर्षाच्या मननचिंतनाचा शेवटला असा दिवस असणार आहे. आणि आजच्या या दिनी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक वचनाची सेवा करणार आहेत. वचनापूर्वी आपण प्रार्थना करणार आहोत आणि रेव्हरंड विश्वास पाडवी यांना मी विनंती करणार आहे कृपा करून आपण पुढे यावत व आजच्या दिवसासाठी सहाय्य मागत व येणाऱ्या वचनासाठी कृपा मागत आपण प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत तुझं उपकार स्मरण करीत तुझ्या नावाचं नवीन गीत गात आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रवेश करतो प्रभुदेव बापा. आणि आमच्या जीवाला देखील आम्ही असंच म्हणतो. सर्व सृष्टीला देखील आम्ही असंच म्हणतो. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करीत त्याच पुढे आहे, त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. होय परमेश्वरा, खरोखर तू स्तुतीस पात्र असा आमचा जिवंत परमेश्वर आहे. काळजी घेणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. आम्हाला दया दाखवणारा असा आमचा तू दयाळू परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. गेल्या रात्री तू आमचा सांभाळ केला आणि हा सुंदरसा दिवस आम्हा सर्वांच्या आयुष्याला तू दिलास. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा प्रभू, मंडळीच्या या भक्ती आराधनेमध्ये आम्ही तुला आमंत्रण देतो आणि खरोखर प्रभुदेवापा तुझी भक्ती तुझी आराधना करण्यासाठी लागणारं मन तू आम्हाला दे. आमच्या मनाची तू तयारी कर यासाठी की प्रभू तुझ्या वचनातून जो बोध आम्हास प्राप्त होईल तो बोध प्रभुदेवापा आमच्या जीवनासाठी खरोखर आमची जीवनं पुन्हा एकदा प्रभू येशूमध्ये
उन्नत व्हावी. आमच्या जीवनाला प्रभुदेवापा येशू ख्रिस्तामध्ये शक्ती आणि सामर्थ्य मिळावं आणि आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त व्हावा म्हणून देखील प्रभू तुझ्या वचनाची आम्हाला नितांत गरज आहे. आणि प्रतिदिवशी प्रभू आम्ही तुझ्या वचनातून एकमेकांना सद्बोध करावा, शिक्षण द्यावं, हेच तुझं वचन आम्हाला शिकवतं. प्रभू आज तुझे दास रेव्हरंड ग्लॅडविन जयकर प्रभू तुझ्या वचनातून बोलत असताना लागणारी सर्व प्रकारची कृपा त्यांना पुरव. त्यांचं आरोग्य तो आपल्या हातामध्ये घे आणि प्रभुदेवापा जे काही ते बोलतील ते ऐकण्यासाठी आम्हाला कान दे, स्वीकारण्यासाठी तू आम्हाला मन दे आणि खरोखर प्रभू त्याद्वारे आम्ही आमचं आत्मपरीक्षण करीत तुझ्यासमोर आम्ही नित्य सादर व्हावं अशी कृपा तू आम्हाला कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही यावेळेला तुझ्या हातात पडतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. ऑनलाईन पाहणारे प्रियजन व उपस्थित वडील मंडळाच्या उपस्थितीमध्ये मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो व विनंती करेन की आपण पुढे येऊन आजच्या वचनाची सेवा करावी. कौन करता है? Mic testing. Sorry for disruption. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम असो. आज स्थानिक एस चर्च नंदुरबारचा हा चिंतन मननाचा या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये नेमलेला शेवटला दिवस आहे. देवाची आपण त्यासाठी स्तुती करू, त्याला मान महिमा गौरव देऊ. आणि आजचं चिंतन मनन आपण घेत असताना मत्तयाच्या शुभवर्तमानाकडे जाऊया आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचा भविष्यवाद एक छोटासा सर्वे आपण करू आणि त्यानंतर आजच्यासाठी आपल्याला जे आवश्यक आहे ते बघण्याचा प्रयत्न करू. मत्तयाचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि 3 ते 5. मत्तयकृत शुभवर्तमान 2 अध्याय 3 ते 5. मत्तय असं लिहितो, हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेहेमात, कारण संदेश त्यांच्याद्वारे असे लिहिले आहे की. पुढे संदर्भ आहे, त्याबद्दल बोलूच आपण. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल मी मागच्या वेळेस बोलताना आपल्याला थोडीशी कल्पना दिली होती की तू त्याचं नाव येशू ठेव, हे वचन अध्याय 1 वचन 21 होतं आणि त्यामधून तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारीत असं अनेक वचनी शब्दप्रयोग वचन 21 मध्ये आहे. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला, हेरोदाचं राज्य होतं. इसवी सनापूर्वी 6 ते 4 दरम्यान प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि यावर वाद असे आहेत की लोकांना कोणत्या प्रकारचे कॅलेंडर वापरले गेले आहेत कालगणनेसाठी ते माहीत नाहीत.
एक कॅलेंडर नाही आहे. आजचा आधुनिक कॅलेंडर नाही आहे. आजचा आधुनिक कॅलेंडर दुरुस्त होऊन आलेला आहे. हे आपल्याला माहीत नाही तर गोंधळ होतो सगळा. त्यामुळे त्याचा जन्म सप्टेंबरला व्हावा का मार्च एप्रिलला व्हावा का, असे जे वाद आले त्याचं कारण त्याच्या जन्मावलीचं जे वर्ष आहे, वधस्तंभावर खेळण्याचं वर्ष आहे, ते ठरवायला निरनिराळ्या पद्धती आहेत. आणि जर तुम्हाला वलांडन सण मोजता आला, पास्का, पेशाख, तर तुम्हाला समजेल की यहुदी वर्ष काय होतं, कसं होतं आणि ते कशा प्रकारे मोजत होते. तर कालगणना ही फार विलक्षण गोष्ट आहे. त्यामध्ये आपण जाणार नाही. आपण फक्त या विषयाकडे लक्ष देऊ की त्यांच्या पापांपासून तारील असं जेव्हा मत्तई म्हणतो, आपल्याला प्रश्न असा करायचा आहे की कोणती पाप आहे? इस्रायली लोकांनी, यहुद्यांनी अशी कोणती पापे केली होती की ज्यामुळे त्यांना पापांच्या क्षमेची आवश्यकता होती? अनेक वचन आहे ना, पापांपासून तारील. आणि मग जेव्हा तुम्ही पुढच्या अध्यायामध्ये वळता, तेथून मी म्हटलं की या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवण्यात आलं. तो अस्तित्वात होता म्हणून आला. अस्तित्वात नसता तर निर्माण केला गेला असता. हे महत्त्वाचं सत्य पवित्र शास्त्राचं लक्षात घ्या. तो आहे म्हणून आला, नसता आला नसता. त्याला निर्माण करून पाठवावं लागलं असतं, बनवावं लागलं असतं. म्हणून त्याला पाठवण्यात आले असं जेव्हा म्हटलं किंवा तो म्हणतो मी आलो आहे, याचा अर्थ मी होतो आणि म्हणून मी आलो. मी नसतो तर आलो नसतो. तर येशू ख्रिस्ताचं जे प्री एक्झिस्टन्स ऑफ जीसस क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचं पूर्व अस्तित्व काय आहे, निर्मितीपूर्वी तो कोण आहे, हे समजणं गरजेचं आहे. परंतु मग देहधारणा कशी झाली, का झाली, त्याची काही कारणं आहेत, कशी ती होतात. आणि इतर धर्मीय बांधवांची तुलना करताना फार मोठे धोके आपण पत्करू नये. कारण त्यांचं जर तत्वज्ञान तुम्हाला मला माहीत नाही तर अवतार सारखेच आहेत, जन्म सारखाच आहे. अनेक धर्मांमध्ये कशातून तरी काहीतरी निर्माण झाल्याच्या घटना आहेत. येशू ख्रिस्तातून कशात निर्माण झाला बरं? काहीच उल्लेख नाही. सरळ त्याने बालक म्हणून जन्म घेतलेला आहे. म्हणजे त्याची आईच्या उदरामध्ये जोपासना नैसर्गिकरित्या झाली. काही ठिकाणी तशी निर्मिती नाही आहे. म्हणून तुलना करताना फार सांभाळावं लागतं की ते म्हणतात त्यांच्यामध्ये आहे, हे म्हणतात त्यांच्यामध्ये आहे. तर ते करताना सांभाळावं लागतं जोपर्यंत आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं पूर्व अस्तित्व, निर्मितीपूर्वीचं अस्तित्व, निर्मिती म्हणजे पृथ्वी नाही, हे विश्वमंडळ. मला जर पुढच्या वेळी संधी मिळाली तर मी आणि राजा सरांना मी बोललेलो आहे की एक तुम्हाला झलक दाखवण्याची इच्छा आहे की आपण जेव्हा म्हणतो की आम्ही ह्या जगामध्ये, देवाने जगावर प्रीती केली, पण जगाची संकल्पना काय आहे, देव काय म्हणतो हे समजणं गरजेचं आहे. विश्व फार अफाट आहे हो, फार अफाट आहे. आपण ज्या आकाशगंगेमध्ये राहतो त्यामध्ये एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जायला 1,00,000 वर्ष प्रकाशाची लागतात. इतका अफाट विश्व तर आपलंच आहे. त्यामध्ये कमीत कमी कितीतरी अरबो खरबो तारे आणि ग्रहमालिका आणि गॅलेक्सीज आहेत, मिल्की वेज आहेत. तर हे बघत असताना येशू ख्रिस्त नेमका कुठं होता, आणि जर तो होता तर त्या अस्तित्वाच्या दृष्टीने पृथ्वी किती छोटीशी आहे, किती नगण्य आहे. सुईच्या टोका एवढी पण जेमतेम दिसते विश्वामध्ये. मग असं असताना आपल्याला समजलं पाहिजे की हा निर्मितीपूर्वीचा पण आहे. त्याने हे सर्व निर्माण केलेलं आहे, त्याला माहीत आहे कुठे काय आहे. म्हणून तो जो विषय येतो तो निर्मितीपूर्वीचा सिद्धांत जो आहे, येशू ख्रिस्ताचे अस्तित्व. आता येशू ख्रिस्त आला असं मत्तई म्हणतो अध्याय 2 मध्ये, सरळ 1.5-2 वर्षाची उडी मारतो. आणि मग तो म्हणतो की एक अशी घटना घडली की ज्यामुळे मागी नावाचे किंवा विद्वान जे लोक आहेत, खगोलशास्त्री, ते काय पूर्वेकडून निघाले. ते आले सरळ यरुशलेमेस. आणि ते विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे तो कोठे आहे. आपल्या संकल्पना काय आहेत राजा संदर्भात की तो वाढतो, राजकुमार बनतो,
मग अधिकार त्याला देण्यासाठी त्याला प्रशिक्षित केलं जातं आणि मग एक दिवस त्याचा सोहळा संपन्न होतो, राज्याभिषेक होतो, मुकुट मंडित केला जातो, हाती राजदंड दिला जातो आणि पुकारा केला जातो, आजपासून अमुक अमुक हे या राष्ट्राचे राजे झाले आहेत. पण येशूबद्दल तर जन्मतःच म्हटलं, या मागी लोकांना किंवा विद्वानांना कसं काय वाटलं की येशू राजा आहे? कारण ते म्हणतात ना, यहुद्यांचा राजा, म्हणजे त्यांना काहीतरी पूर्वकल्पना असावी, यहुद्यांचे ग्रंथ माहीत असावेत किंवा त्या अवकाशातल्या ज्या घडामोडी घडतात त्याचा अभ्यास करणारे लोक आहे, त्यांना असं वाटतं एक विशिष्ट अवकाश मंडळामध्ये एक विशिष्ट तारा जेव्हा दिसू लागतो तेव्हा या विश्वात काहीतरी मोठी घटना घडणार असेल आणि तो एका विशिष्ट कोणामध्ये जर असेल, कदाचित त्याचा संकेत असा होता की कोणी राजा जन्मलेला आहे. आणि अशा प्रकारे ते यरुशलेममध्ये येतात. हेरोद राजाने वचन 3 हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले. तुम्ही मला सांगा, एवढ्या 1-1.5 वर्षाच्या बालकाला एवढा मोठा शक्तिमान हेरोद महान कसं काय घाबरला? घाबरण्याचं काय कारण? तर बालक काय करणार होता? तुम्ही जर पुढे वाचता तर तुम्हाला दिसतं की त्याने काय केलं की 16 वचनापासून पुढे जे 2 वर्ष व त्याहून कमी वयाची बालकं होती त्यांची त्याने कत्तल केली. आणि हीच जर फौज असती तर 2000 बालकांची हिंमत केलीच ती का त्याने? नाही ना. ते असहाय्य आहेत. परंतु मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की एवढी ताकद तुझ्याजवळ असताना, तुला राज्यकारभार देण्यासाठी पुत्रांना व्यवस्था दिलेली असताना तू एका की लहानशा बालकाला घाबरलास. त्याने काय केलं? हुशार किती आहे तो बघा. त्याला माहिती आहे. त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमून विचारले, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. आणि येथे आला मिखाचा भविष्यवाद. आणि येथे तर तुम्ही वाचायला गेला 5व्या अध्यायामध्ये तर मिखा काय सांगतो ते पण जरा समजलं ना तर मग हे घाबरण्याचं कारण समजतं. मिखा हा जो संदेष्टा आहे त्याचं नाव यहोवासारखा कोण आहे, म्हणजे तो यहोवाच्या वतीने बोलतोय. काय समजतात तुम्ही मला? ज्या यहोवाने मला पाठवलं त्याच्यासारखं कोण आहे? त्याला माहित होतं त्याचं पाचारण काय आहे म्हणून तो तसं बोलतो. हा साधारणपणे मोरेशेत इथला राहणार आहे. पण मोरेशेत गावाचं सुद्धा म्हणजे इतिहास फार मोठा आहे. या गावचे लोक आपल्या त्या छोट्या संस्थानाचे मालक होते, मोरेशेतकर. आणि मिखा हा त्या मालकांपैकी एक आहे असं त्याचा अर्थ आहे. साधारण माणूस नाही तो, स्टेट्समन म्हणतो आपण त्याला. तटबंदीचं शहर आहे, सहजासहजी त्याच्यावर हल्ला करता येत नाही, पाडता येत नाही. पुढे हेरोदाने त्याला घेतलं आणि पुन्हा बांधलं आणि तटबंदीचं शहर म्हणून ठेवलं. साधारणपणे मिखाने जे काम केलं 7व्या शतकात आणि 8व्या शतकात आणि 7व्या शतकात 3 राजे झाले त्याच्या कारकिर्दीमध्ये, योथाम, आहाज आणि हिजकिया. म्हणजे याचा अर्थ तो यशाचा समकालीन वाटतो असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून याला धरून यशाला जर समजलं तर तुम्हाला कळेल की या दोघांनी काय भविष्यवाणी केली. त्याचा जो संदेश आहे त्यामध्ये त्याने 8 गोष्टी मिखाच्या पुस्तकात सांगितल्या. पहिला अध्याय वचन 7 मध्ये, नंतर 5वा अध्याय वचन 13 मध्ये, 6वा अध्याय वचन 16 मध्ये त्यांनी सांगितलं की देव म्हणतो की तुम्हाला माझ्यासमोर दुसरे देव नसावेत ही मी आज्ञा केलेली असताना, म्हणजे जर मागे गेलात तर त्या काळामध्ये, मिखाच्या काळामध्ये, की तुम्हाला मी आज्ञा केली की माझ्याशिवाय दुसरा कोणी नसावा, तर तुम्ही मूर्तिपूजा का करून राहिलात? पहिलाच अपराध किंवा पाप जे आहे ते देवाला सोडून इतरांना देवाचं स्थान देणारे लोक. दुसरा हा त्याचा पाप होतं. वचन अध्याय 2 मिखा
2:1 दुष्ट बेत आणि अनर्थाचे संकल्प करणारे, बिछाण्यावर पडल्या पडल्या दुष्टती योजना करणारे, सकाळ उठताच आपलं बेत सिद्धीस गेला म्हणणारे, सर्व करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे असं म्हणणारे, त्यांचा तो धिक्कार करतो. असे लोक होते जे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार होते. हा दुसरा पाप 2:2 मध्ये म्हटलंय, ते शेतांचा लोभ धरून ते हरण करतात. लोभ हे एक पाप ते लोक करत होते. चौथा अपराध किंवा पाप केवळ लोकच नाही, अधिपती, संदेष्टे आणि याजक हे पण लोभी झाले होते. वचन 3 अध्याय वचन 2 ते 11 मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की ते मजेदार वचन आहे तरी फार खतरनाक आहे. तुम्ही 3 अध्याय वचन 2 मग तुम्ही बऱ्याचा द्वेष करता, वाईटाची आवड धरता, तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढता, त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडता. पुढाऱ्यांना, लोकांना, म्हणजे अधिपती, राज्यकर्ते, संदेष्टे, याजक, काय शब्द वापरत आहे परमेश्वर. असं नाही की चला ठीक आहे मनुष्य चुकतो, होतात चुका, होऊन जातं एखाद वेळेला. देव असं नाही करत. हे माणसं करू शकतात जे तुमच्यासारखीच आहेत, तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. पण देव कसा सरळ बोलतो. तो म्हणतो तुम्ही काय करू राहिले, तुम्ही तर लोक तर आहेतच, अधिपती, संदेष्टे, याजक, तुम्ही पण तेच करत आहे. आणि जर तुम्ही वचन 11 वाचलं तर फारच मजेदार आहे. 2:11 3 अध्याय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात. वचन 11 तिचे याजक वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात. तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात. तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की परमेश्वर आमच्या ठाई नाही काय, आम्हावर काही अनिष्ट येणार नाही. देव एकेकाला कसा उघडा पाडतो हे देवाला समजतं. मनुष्य नाही सांगू शकत, मनुष्य नाही करू शकत. आणि ह्या गोष्टी कधी माणसं लपवतात, कधी त्यांचे अनुयायी लपवतात, कधी पुढारी लपवतात. देव म्हणतो तुम्हाला काय वाटतं, मला दिसत नाही तुमचा पाप, दिसतं मला. लोकांप्रमाणे अधिपती, संदेष्टे, याजक, तुम्ही पण त्यात गुंतलेला आहात. 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आहे, जादूगिरी करणारे, देवाला जे आवडत नाही ते करणारे, जादूटोणा आणि निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी, मी तुझ्या हातची चटके नष्ट करीन, तुझमध्ये मांत्रिक उरणार नाही. मांत्रिक, चिटके, त्याला आपण निरनिराळ्या प्रकारे नावं देतो. यहुदी लोक त्यांच्या मागे लागले. आणि यहुदीच नाही, म्हणजे लोकच नाही, पुढारी सुद्धा. काही अडचणी आल्या जा जादूगाराकडे ना. सर्वप्रथम उल्लेख आहे शौलाचा. अडचण आली गेला जादूटोणा करणाऱ्या बाईकडे, है ना. जातात लोक. शमरोनामध्ये जादूगार होते, दुसरीकडे जादूगार होते. इस्रायलात होते. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला दिसतं ते येशूच्या नावाने भूत काढण्याचा प्रयत्न करीत होते आणि तेही याजकाचे पुत्र होते. अशा गोष्टी घडत होत्या. सैतानाच्या आत्म्यांच्या साह्याने आपला प्रभाव पाडून जणू काय देव करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न ते करत होते. आणि कशासाठी? केवळ पैशासाठी, केवळ प्रसिद्धीसाठी, केवळ मोठेपणासाठी. परमेश्वर म्हणतो हे अपराध आहे, यांची क्षमा आवश्यक आहे. 6वा जो त्याचा आरोप आहे पापाबद्दल 6व्या अध्यायामध्ये मिखाचा, तो म्हणतो की
अप्रामाणिकपणा कसा तुम्ही सोडला नाही अजून? तुम्ही प्रामाणिक बना. अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे का? दोषास्पद असे उणे माप त्याच्या घरात असते काय? दगलबाजीची तागडी ठेवून खोट्या वजनांची थैली बाळगून मी शुद्ध करणार काय? तेथील श्रीमंत दुष्टतेने भरलेले आहेत. तेथील रहिवासी खोटे बोलतात. त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे. देव फार भयंकर शब्द वापरतो. बाहेरून तुम्ही काय आहात हे माणसाला दिसत आहे, अंतर्यामी तर देव पाहत आहे. आणि म्हणून संदेष्टा त्यांच्या या पापांबद्दल बोलतो. 7वा पाप जे सांगतो तो 7व्या अध्यायामध्ये आहे, ते म्हणजे सार्वत्रिक भ्रष्टता. सगळीकडे जिथे जा तिथे भ्रष्टता भ्रष्टता भ्रष्टता. कोणत्या विभागात जा तिथे भ्रष्टता. मंदिराच्या सेवेत जा भ्रष्टता. राजकारभारात जा भ्रष्टता. बाजारात जा भ्रष्टता. कुठेही जा सगळं भ्रष्टतेने पोखरून टाकलेलं इस्रायली जीवन. आणि तरी ते म्हणतात की आमचं काय होणार नाही. का? येरुशलेमचं मंदिर उभं आहे असं. ते पडणार नाही. ते देवाचं आहे. ते आम्हाला सांभाळेल. पुढच्या वेळेस मी त्याबद्दल बोलेन. पण हा अपराध होता. अप्रामाणिकपणा आणि सार्वत्रिक भ्रष्टता. एकेकाची नाही, सर्वत्र भ्रष्टता. आणि 8वा जो अपराध आहे किंवा पाप 7व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आहे की फितुरीपणाचा अपराध. फितुरी करायची. शेजाऱ्याची फितुरी, सोबत्याची फितुरी, मित्राची फितुरी है ना, बायकोचं तोंडावरून धरणं वगैरे वगैरे सर्व. म्हणजे बायको सुद्धा म्हणजे जे नको सांगायला ते सांगून टाकायचे. फितुरी. फितुरी म्हणजे काय म्हणतो आपण धन आहे. केसाने गळा कापणे. पाठीवर थाप देऊन म्हणायचं वा वा प्रेज द लॉर्ड हालेलुया काय छान आहे. आणि थोडंसं गेलं की केसाने गळा कापायचं. त्याला फितुरी म्हणतात. कपट, छल आणि धोकेबाजी याचा वापर केला जातो. आणि हे जेव्हा तो सांगत गेला मिका, अचानक असं झालं मत्त्यामध्ये जेव्हा तुम्ही वळता तर यहुदी जे शास्त्री, परुषी, राजे, जे पुढारी जे जमले त्यांनी एक प्रश्न मजेदार विचारला की मागे म्हणतायत की हा जन्माला कुठे? ते म्हणतात लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की त्यांना माहीत होतं की हा संदेश मिका त्याने काय सांगितलं आम्हाला. आणि मागचे 600-700 वर्ष झाले आम्ही ऐकलेलं नाही. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्हाला आता पर्याय नाही. त्याला बघून मग हेरोद संतापतो का हा जन्मलेला बाळक ह्या माझ्या अपराधांना उघडं पाडेल. मला त्याच्याकडे नमावं लागेल, पश्चाताप करावं लागेल, देवाकडे वळावं लागेल. हे कसं शक्य आहे? हे शक्य नाही. त्याला त्याचे लोक सांगतात, मुख्य याजक, शास्त्री असंच आहे. तो ऐकत नाही. ठीक आहे, राजा ऐकत नाही, यांनी तर ऐकायचं ना, यांनी पण ऐकलं नाही. अशी ती स्थिती झाली. आणि शेवट मग तुम्हाला माहीत आहे की इस्रायलाचा विध्वंस फार भयंकर झाला. तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारेल. म्हणजे हे 8 मुख्य अपराध ज्यांची नोंद आपण घेतली, हे अपराध आठवले त्यांना, मुख्य याजकांना, कारण ते शास्त्रलेख वाचत होते. हेरोदाला आणि शास्त्र्यांना ते आठवले आणि आता घाबरून गेले. शेवटली मजेदार गोष्ट म्हणजे या दुसऱ्या अध्यायामध्ये 4 भविष्यवाद आहेत. आता तुम्ही घरी गेल्यावर किंवा आपल्या ठिकाणी जरा दुसरा अध्याय परत एकदा नीट वाचा. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल एकूण 300 सरळ सरळ भविष्य आहेत किंवा भाकिते आहेत. 300 सरळ येशूकडे बोट दाखवणं. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आला, त्याने जे कार्य केलं त्या दरम्यान ती 300ची 300 भविष्यवाद पूर्ण झाले. शास्त्रज्ञांचा शोध आहे, ते म्हणतात की 300चे 300 त्याने पूर्ण केले. 100-150 आहेत अजून संबंधित भविष्यवाद. काही होत आहेत, काही होणार आहेत. अजून त्याला आपण खात्रीने सांगू शकत नाही.
पण या दुसऱ्या अध्यायात त्यापैकी 4 भविष्यवाद आहे. पहिला भविष्यवाद सांगितलेला आहे वचन 5, संदेशाद्वारे म्हटलंय. दुसरा भविष्यवाद आहे वचन 15, संदेशाद्वारे सांगितले. तिसरा भविष्यवाद आहे डायरेक्ट वचन 17-18 मध्ये संदेशाद्वारे सांगितले. आणि शेवटी वचन 23 संदेशाद्वारे सांगितले. आता मजेदार गोष्ट ही मिखाचा उल्लेख आहे, बरोबर. नंतर मिसर देशातून बोलवले, हा उल्लेख संदेशाचा डायरेक्ट संदर्भ आहे. तो आहे होशे 11:1. आणि तिसरा आहे इर्मया संदेश वचन 17-18. परंतु चौथा जो संदेश आहे वचन 23 मध्ये शेवटच्या वाक्यात, हे जे म्हणजे त्याला नासोरी म्हणतील, हे जे संदेश त्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. हे भाकीत न पवित्र शास्त्रात नाही. हा आता किचकट अभ्यासाचा विषय. आपण सहज घेऊन घेतो, बोलला असाल संदेश, आपलं काय जातं. आपले म्हणजे कधी कधी प्रचारक आपले बोलणारे विचार येते एवढी मेहनत नाही घेत. पण साधा एक प्रश्न आहे ना, की नीट जर तुम्ही बघितलं, मी अभ्यास केला स्वतः, की कुठे कुठे उल्लेख आहे की येशूला नासोरी म्हणतील असं. तो आल्यानंतर उल्लेख आहे, भविष्यवाद अगोदर नाही आहे. पण म्हटलेलं आहे सांगितले होते अगोदर. मग ह्याचं काय कारण असेल? अनेक कारण असू शकतात. एक तर लेखकाला ते नाव आढळलं नाही, कारण ते जुन्या करारामध्ये नाही. दुसरं, संदेशांच्या परंपरेमध्ये 2 प्रकारचे संदेष्टे झाले. एक आहे लेखन करणारे संदेष्टे आणि दुसरे आहे मौखिक संदेष्टे. लेखन करणारे जे संदेष्टे, त्यांचे हे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रत्येक संदेष्टा जो स्वतःला संदेष्टा म्हणत असे, तो लेख लिहून सुपूर्द करीत असे, तोंडी बोलत नव्हता. आणि जे तोंडी बोलले त्यांचं कोठेही संदर्भ सापडत नाही, पण ते बोलले. मग आपण काय गृहीत धरू शकतो अजून एक, की मौखिक संदेष्टे बोलत असावे, ज्याला आपण प्रचारक म्हणतो. शिक्षण देत होते आणि आत्म्याच्या प्रेरणेने बोलत होते, पण ते लिहू शकले नाहीत किंवा त्यांना लिहिण्याची परवानगी दिली नाही देवाने, कारण ते अधिकृत लेखनिक नव्हते. अधिकृत ज्यांना देवाने सांगितलं हा संदेशाचा ग्रंथ लिहून ठेव, अशी आज्ञा त्यांना नव्हती. आणि म्हणून तसा उल्लेख तिथे आला आहे. आणि त्याला नासरेतकर म्हणतील किंवा नासोरी म्हणतील, हे नंतर मग त्याला जोडण्यात आलं येशू ख्रिस्त नासरेतकर असं. म्हणून या संदेशांचं वैशिष्ट्य हे की 300 भाकीत होती, 300चे 300 पूर्ण झाली. आपल्या दुसऱ्या अध्यायात मजेचा विषय हा वचन 23, की हा संदेष्टा कोण, जरा शोधून बघा, जरा आवडेल तुम्हाला. कुठेही तपासा, तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. आजचा जो उद्देश होता माझा, की येशू आणि भविष्यवाद म्हणजे दे बोथ आर इनसेपरेबल. भविष्यवाद आणि ख्रिस्त येशू यांना तुम्ही कधीच वेगळे करू शकत नाही, कारण भविष्यवाद नाही तर येशू ख्रिस्त नाही. आणि भविष्यवाद येशू ख्रिस्ताच्या अस्तित्वाचा सर्वात सक्षम प्रमाण आहे, की तो नंतरही आहे, मध्येही आहे, अगोदरही होता. आणि म्हणून भविष्यवाद अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याला समजणे, शिकणे ही काळाची गरज आहे. तुम्हाला आजचा संदेश हाच, येशू आणि त्याचा भविष्यवाद याकडे लक्ष द्या, सांभाळा, प्रार्थना करा, अध्ययन करा आणि पुढे जा. देवाची स्तुती असो. आज पुन्हा एकदा सर्वांचे सरते शेवटी मी आम्हा सर्व वडिलांच्या द्वारे, मंडळीद्वारे, सेवकांच्याद्वारे पुन्हा एकदा आभार मानतो. आज येथपर्यंत तुम्ही आम्हाला प्रार्थना केल्या, ऐकलं, सहकार्य केलं, आम्ही देवाची स्तुती करतो. देवाची कृपा झाल्यास पुन्हा एकदा नव्या प्रकारे आम्ही सुसज्ज होऊ, परत येऊ. आमच्या सेवेचा स्वीकार करा अशी आम्ही तुला विनंती करतो. एस चर्च नंदुरबार, डॉक्टर राजेश बळवी आणि संपूर्ण पदाधिकारी यांचे आम्ही मनापासून आभार मानतो.
सातत्याने त्याने आम्हाला पाठपुरावा केला, मदत केली, मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं आणि सल्ला दिला. त्यामुळे आज आम्ही थोडंफार पुष्कळ चांगल्या प्रमाणात करू शकलो. नाही तर जेव्हा कोविडच्या वेळेला आम्ही सुरुवात केली होती, आपल्याकडे हे साहित्य काहीच नव्हतं. हळूहळू आलं आणि देवाची स्तुती असो की आज ती व्यवस्था इतकी चांगली आहे की त्याद्वारे देवाचं गौरव होत आहे. म्हणून जी व्यवस्था आम्हाला मिळाली त्याबद्दल ही मंडळांचे आम्ही आभार मानतो. एकच नम्र विनंती आहे, ज्या ज्या मंडळांमध्ये ह्या व्यवस्था आहेत तुम्ही का करत नाही? तुम्ही करा, आपल्या लोकांसाठी करा, आपल्या गटांसाठी करा. कारण ही सेवा आपल्या गटासाठी आहे, सर्वांसाठी नाही आहे. जर तुम्ही नंदुरबारला आहात, नंदुरबारसाठी करा. शारोनला आहात, शारोनला करा. दुधाळ्यात आहात, दुधाळ्यात करा. ऐकू द्या आपल्या लोकांना, तुमचं मन काय आहे, देव तुमच्याशी काय बोलत आहे हे लोकांना ऐकू द्या. दुसरे बाबा महाराज खूप आहेत, ख्रिस्ती पण आहेत, लोक ते ऐकतात. पण लोकांना, तुम्हाला आणि मला ऐकायची इच्छा आहे की आमचे लोक, आमचे नेमलेले कर्मचारी, सेवक काय बोलतात कळू द्या त्यांना. इतर ठिकाणी सुद्धा तेच आहे. आपल्याला बडेजावपणा करायचा नाही आहे, आपल्याला फक्त सेवा द्यायची आहे. म्हणून आपण ज्या प्रकारे सादर करत आहोत ही मंडळीची सेवा असल्यामुळे आपलं स्वरूप हे मंडळीचं आहे, आमचं कोणाचं खाजगी नाही. माझ्या नावाचं लेबल नाही, ना रेव्हरंड अनुप वळवींच्या नावाचं लेबल आहे. जे आहे ते एस ए चर्च नंदुरबार, यावर जाऊन तुम्ही विनंती करू शकता, तुम्हाला सामील करून घेण्यात येतं. जे लांब लांब आहेत, परदेशात आहेत, त्यांचे आम्ही आभार मानतो. वी थँक यू व्हेरी मच. वी ब्लेस यू अँड एन्जॉय युअर क्रिसमस टाईम, द सीझन विच इज कमिंग व्हेरी क्लोज ॲट द डोर पोस्ट ऑफ युअर होम. मे गॉड ब्लेस यू अँड कंटिन्यू टू हेल्प यू. थँक यू व्हेरी मच. साहेबांचे मी आभार मानतो व परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो आजच्या सकाळच्या या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी आपण बघितली व ख्रिस्ताचा जन्म या भूतलावर होण्या अगोदर ज्या घडामोडी घडल्या त्या आपण बारकाईने बघितलेल्या आहे. प्रभुदेवबाप आपणाला ख्रिस्त जन्मोत्सवापूर्वी त्याची कृपा, त्याचा अनुग्रह नव्याने पुरवो. आज ज्यांचे जन्मदिवस आहेत त्यापैकी सृष्टी अनुष वळवी आणि हितेश वळवी, याकोब नाईक यांचा जन्मदिवस आहे. आपणाला आपल्या जन्मदिवाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही चर्चच्या वतीने देतो. सोबतच प्रियजन हो, जांभीलचा कुटुंबियांसाठी आज सकाळी पुन्हा एक वार आपण प्रार्थना करूया. प्रभुदेवबाप त्यांचं सांत्वन आणि समाधान करो. मी आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब आपल्याला विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. येत्या सप्ताहामध्ये मंडळीचं गृहसन आहे, होणारा गृहसन सुद्धा आशीर्वादित व्हावा यासाठी आपण प्रार्थना करूया. पाळकसाहेब पुढे येऊन प्रार्थना करतील. प्रभू, आज आम्ही पुन्हा एक वार आजच्या सकाळी तुझ्या पायाजवळ येऊन तुला धन्यवाद देतो, कारण तू खरोखर चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. तू आम्हा पाप्यांवर रोज दया करतोस आणि रोज आपल्या जवळ घेऊन तू आमच्याशी हितगुज करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आज सकाळी हे मननचिंतन करण्यासाठी तू आम्हाला ही मोकळीक दिली, ही सुसंधी दिली आणि देवापा आम्ही तुझे आभार मानतो. या दिवसामध्ये ज्या गोष्टींची आम्हाला गरज आहे, खास करून आम्ही प्रार्थना करतो की प्रभू या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या या आगमन समयामध्ये आम्हाला पवित्र शास्त्रामधून ज्या अनेक अद्भुत गोष्टी आहेत ज्या आम्हाला समजण्याची गरज आहे त्याविषयी आम्ही या मननामधून ऐकलं असताना प्रभू येशू ख्रिस्ता, तू या जगात येण्यापूर्वी ज्या भविष्यवाण्या तुझ्या भविष्यवाद्यांनी केल्या आणि देवाची जी योजना होती या जगामध्ये ख्रिस्ताला पाठवावं, जगाच्या स्थापनेपूर्वी ही योजना केली आणि त्या देवाने प्रभू संयमाने 4000 वर्ष वाट पाहिली आणि प्रभू ते स्त्रीचं संतान या जगामध्ये मानव रूपाने जन्माला येण्यापूर्वी तुझ्या संदेशांना तू पाठवलंस त्याची तयारी करण्यासाठी. आणि त्याच्या आगमनापूर्वी जे जे आले भविष्यवादी त्यांनी आत्म्याच्या प्रेरणेने या गोष्टी प्रभू आम्हाला कथन करून ठेवल्या. आम्ही तुझे आभार मानतो, कारण प्रभू तू त्यांना ही प्रेरणा देत होतास. आज आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू तुझ्या पायाजवळ आम्ही येत असताना
आम्ही पुन्हा एक वार आज या 300 भविष्यवाद्या आणि त्यापेक्षाही अधिक ज्या ज्या पवित्र शास्त्रामध्ये तुझ्या येण्यासंबंधाने, प्रथम आगमनासंबंधाने, दुसऱ्या द्वितीय आगमनासंबंधाने त्या पूर्ण होत आहेत, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे प्रभू, आज या सकाळी तुझ्या पायाजवळ आम्ही लीन आणि नम्र अंतकरणाने यासाठी येत आहोत की प्रभू, आमचा विश्वास आहे की तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तो एक साधारण नाही, असाधारण, अलौकिक असा त्याचा जन्म झालेला आहे. जरी गाजावाजा नाही, मोठा थाटमाट नाही, परंतु एक नम्र मानवाचं रूप धारण करून तो आला. आणि त्या प्रभूने आम्हा मानवासाठी जे उद्धाराचं कार्य केलं त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला मान, सन्मान आणि गौरव देतो. आज सकाळी पुन्हा एक वार तुझ्या दासाबद्दल धन्यवाद देतो. त्यांना नवीन शक्ती, आरोग्य दिलंस, तुझी कृपा पुरवली आणि हे मनन आमच्यापर्यंत आणण्यासाठी तू त्यांचं सहाय्य केलंस. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. देवापा, आज सकाळी आमची प्रार्थना आहे की त्यांना तू उत्तम आरोग्य दे आणि देवापा तुझी पवित्र सेवा करण्यासाठी लागणारं आरोग्य आणि आशीर्वाद तू त्यांना देऊन त्यांच्याद्वारे अनेकांना आशीर्वादित कर. प्रभू, आज सकाळी आम्ही खास करून त्या दुःखित परिवाराची आठवण करतो. सुरेदा जांबिलसा आणि त्यांचा परिवार. प्रभू, आमच्या बहिणीच्या त्या जाण्याने त्या घरामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ती भरून काढण्यासाठी पवित्र आत्म्या तू सांत्वन दाता, तू त्यांचे दुःखाश्रू पुसून टाक आणि तू त्यांचं समाधान कर, शांती दे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, या गृहसणा सप्ताहामध्ये अनेक मंडळांमध्ये गृहसण आहेत. प्रभू, त्या ठिकाणी तुझ्या दासांबरोबर राहा आणि त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. या सोमवारपासून आमच्याही मंडळीमध्ये हा गृहसण होईल, तो आशीर्वादाने भरून टाक आणि देवापा आमची प्रार्थना आहे या गृहसणाच्या द्वारे तुला गौरव मिळू दे. आज सकाळी आम्ही प्रार्थना करतो, खास करून जे आजारी लोक आहेत त्यांना तू आरोग्य दे आणि प्रभू त्यांच्या बऱ्या होण्याने तू या सर्वांना तुझी कृपा दे. जे वयोवृद्ध आहेत त्यांना या थंडी वाऱ्याच्या दिवसामध्ये सांभाळ, त्यांचं आरोग्य तुझ्या हातामध्ये सुरक्षित असू दे. प्रभू, आज सकाळी आमची प्रार्थना आहे, खास करून ज्यांचे वाढदिवस आहेत या सर्व प्रियांना, खास करून सृष्टी अनुष वळवे, जीवन ज्योती परशुराम कोकणी, हितेश वळवे, याकोब नाईक यांना या वाढदिवसाप्रित्यर्थ तू आशीर्वाद दे. त्यांना प्रभू दीर्घायू कर आणि या जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर. आम्ही पुन्हा एक वार देवापा आमच्या सर्व सेवा कार्याला तुझ्या हातात सोपवून देतो. ते सेवा कार्य आशीर्वादित कर. देवापा, आज या मन्नामध्ये उपस्थित असलेला तुझ्या दासांबरोबर तू आहेस, तू आम्हाला आशीर्वादित केलंस. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. ह्या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अभ्यासाकडे सोडतो तसेच तो आमच्याकडे आम्हाला असो आणि आम्हाला परीक्षेत आणतोस तर आम्हाला सर्व वाटपासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळजीच आहे. आशीर्वाद देते. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये उपस्थित असलेल्या सर्व तुझ्या दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रेते शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. रविवारी आपली नित्य रविवारी सकाळी 8:30 वाजता भक्ती होईल आणि उद्या तरुण संघ असेल. सर्वांना सलाम.